नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारताचे 13वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू आज शपथ घेणार. दुकानं आणि आस्थापना सुधारणा विधेयकास विधानसभेत मंजुरी. राज्यात विविध शाळांमध्ये बेकायदा शिक्षक भरती करणाऱ्या संस्था चालक आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचं शालेय शिक्षण मंत्र्यांचं आश्वासन. आणि औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात झालेल्या 2 वेगवेगळ्या वाहन अपघातात 8 जण ठार. आता सविस्तर बातम्या. भारताचे 13वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू आज शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना शपथ देतील. शपथग्रहणानंतर नायडू संसदेत जाऊन राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील आणि राज्यसभेचं कामकाज सांभाळतील. दरम्यान विद्यमान उपराष्ट्रपती डॉ हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ काल संपला. एस राधाकृष्णन यांच्यानंतर 10 वर्षांची कारकीर्द लाभलेले ते दुसरे उपराष्ट्रपती आहेत. या निमित्तानं त्यांच्या गेल्या 10 वर्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीचा गौरव काल राज्यसभेत करण्यात आला. राज्यघटना आणि आपल्या महान नेत्यांच्या विचारांच्या परंपरेचं प्रतिबिंब राज्यसभेत दिसून येतं, असं उपराष्ट्रपती डॉ हमीद अन्सारी यांनी या गौरवाला उत्तर देताना सांगितलं. संसद हे लोकशाही मूल्य विचार जपण्याचं आणि सकारात्मक चर्चा करण्याचं स्थान असल्याचं ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डॉ अन्सारी यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीची प्रशंसा केली. अन्सारी यांच्या अनुभवांचा यापुढेही देशाला फायदा होईल, असं ते यावेळी म्हणाले. दुकानं आणि आस्थापना गुमास्ता सुधारणा विधेयकास काल रात्री विधानसभेनं मंजुरी दिली. या विधेयकात दुकानं, उपाहारगृह, लॉज, थिएटर्स, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणं 24 तास खुली ठेवण्याची तरतूद आहे. या विधेयकानुसार महिलांना रात्री 9:30 नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र संबंधित आस्थापनांनी महिलांना सुरक्षितता आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणं सक्तीचं करण्यात आलं आहे. विधान परिषदेतही मंजुरीसाठी हे विधेयक मांडण्यात आलं आहे. सरकारमध्ये बदल्यांचा बाजार नव्हे तर सुपरमार्केट चालू आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातल्या भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्याची बदली थांबवायला राज्य सरकारचा सचिव कोट्यवधी रुपये मागतो, मग बदली करायला किती रुपयांची मागणी केली जात असेल, असा सवालही त्यांनी काल विधानसभेत केला. या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील चव्हाण यांनी यावेळी. बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाला विस्तारित 200 खाटांचं रुग्णालय उभारण्यासाठी गृह विभागाच्या मालकीच्या जागेचा ताबा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. बीड शहराच्या विकासासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बीड नगरपालिकेच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठक घेऊन 3 वर्षांचं नियोजन करावं, त्यानुसार राज्य सरकार निधी उपलब्धतेनुसार काम करेल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या विविध शाळांमध्ये बेकायदा शिक्षक भरती करणाऱ्या संस्था चालक आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. शिक्षक भरतीला पूर्णपणे बंदी असतानाही बेकायदा भरती करण्याचं प्रकरण भयानक असल्याचं ते यावेळी म्हणाले. शासकीय, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या या शिक्षक भरतीत अनियमितता आढळल्यानं ती तात्काळ रद्द करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणात शिक्षक, संस्थाचालक आणि अधिकारी अशा एकूण 67 अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी दाखल केलेली लक्षवेधी सूचना पुढे ढकलल्यामुळे विरोधकांनी काल विधानसभेत सरकारचा निषेध केला. मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंत्र्यांच्या सूचनेनुसारच लक्षवेधी पुढे ढकलल्याचं सांगितलं. जिंतूर इथं मार्च 2013 ते डिसेंबर 2015 या कालावधीत कार्यरत असलेल्या आणि तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन केलेल्या दुय्यम निबंधकांची 2 महिन्यात चौकशी करून त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची नवी दिल्लीत भेट घेऊन मराठवाडा विभागातल्या रेल्वे विकासासाठीच्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं. रोटेगाव ते पुणतांबा ही 50 किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाचं काम लवकरात लवकर सुरू करावं, नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या डब्यांची संख्या वाढवावी, नांदेड हरिद्वार आणि नांदेड कटरा अशा 2 नवीन रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, नांदेड बिकानेर एक्सप्रेस औरंगाबाद मनमाड जळगाव मार्गे चालवावी या आणि इतर मागण्यांचा समावेश या निवेदनात आहे. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात झालेल्या 2 वेगवेगळ्या वाहन अपघातात 8 जण ठार झाल्याची घटना काल घडली. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर येवला मार्गावर खामगाव पाटीजवळ ट्रक आणि 2 मोटार गाड्या यांच्यात झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 5 जण जखमी झाले. मुंबईतल्या मराठा मूक मोर्चात सहभाग नोंदवून औरंगाबादकडे येणाऱ्या युवकांची मोटार दुसऱ्या वाहनाला मागे टाकून पुढे येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकल्यानं हा अपघात झाला. यात 3 तरुण जागीच ठार झाले तर अन्य 2 जखमी झाले. याचवेळी या मोटारीमागून येणारी दुसरी मोटार या अपघातग्रस्त वाहनांवर धडकल्यानं या मोटारीचा चालकही ठार झाला आणि अन्य 3 जण जखमी झाले. दुसरा अपघात बीड जिल्ह्यात अंबाजोगाईजवळ नंदगौळ परळी मार्गावर झाला. यात भरधाव जाणाऱ्या मोटारीवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे मोटार उलटल्यानं 4 तरुण ठार झाले. काल संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून भारतीय सैन्य दलाच्या सेवेत दाखल झालेल्या 37 जवानांना औरंगाबादच्या छावणी पोलिसांनी काल अटक केली. या सर्व आरोपींना आज संध्याकाळपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कॅप्टन मोहनपाल सिन यांनी या जवानांच्या बोगस प्रमाणपत्राबाबत मे 2016 मध्ये तक्रार नोंदवली होती. डिसेंबर 2015 मध्ये या जवानांची नेमणूक करण्यात आली होती. लातूर शहर कचऱ्यापासून मुक्त होऊ शकतं असा विश्वास देशातल्या पहिल्या बायोडिझेलचे निर्माते अॅग्रो गॅस कंपनीचे संचालक संतोष गोंधळेकर यांनी व्यक्त केला. पेट्रोलियम मंत्रालय, नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटी आणि जलयुक्त लातूर यांच्या वतीनं जागतिक जैव ऊर्जा दिनाच्या निमित्तानं आयोजित परिसंवादात काल ते लातूर इथं बोलत होते. कचऱ्यापासून सीएनजी गॅसची निर्मिती करून महापालिकेला उत्पन्नही मिळू शकेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. परभणी शहर निर्मल करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महापौर मीनाताई वरपुडकर यांनी केलं आहे. परभणी इथं काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी शहरातल्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेला महत्त्व देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यासाठी नागरिकांमध्ये स्वाभिमान जागृत करणं, जनतेमध्ये नैतिकदृष्ट्या सामाजिक दबाव निर्माण करणं, प्रत्येक प्रभागात निगराणी समित्या स्थापन करणं आदी बाबी राबवण्यात येणार असल्याचं वरपुडकर यांनी सांगितलं. औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात काल कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड, अजिंठा आणि फर्दापूर तर हिंगोली जिल्ह्यातही हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, उस्मानाबाद जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा एकदा काही ठळक बातम्या. भारताचे 13वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू आज शपथ घेणार. दुकाने आणि आस्थापना सुधारणा विधेयकास विधानसभेत मंजुरी. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात झालेल्या 2 वेगवेगळ्या वाहन अपघातात 8 जण ठार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.